नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या उपोषण स्थळावर आलेलो आहोत। या ठिकाणी आता खरं म्हणलं तर आगळं आणि वेगळं उपोषण या ठिकाणी चालू आहे। कारण भूमच्या 20-21 नगरसेवकापैकी 15 नगरसेवक या ठिकाणी उपोषण करतात। हे उपोषण का करतात तर नगर अध्यक्षाच्या मनमाने कारभाराच्या विषयावर। कारण एवढा मोठा भ्रष्टाचार आणि तो भ्रष्टाचाराला आळा बसत नाही तर जिल्हाधिकारी साहेबांच्या दरबाराच्या समोर हे नगरसेवक बसलेत। यांचं मत असे की भूमचा भ्रष्टाचारी कारभार कंट्रोलमध्ये यावा, जनसेवेसाठी नगर अध्यक्षाने काम करावे। स्वतःचा स्वार्थ साधण्यापेक्षा जनतेचा स्वार्थ फार महत्त्वाचा आहे। कारण त्या जनतेच्या मतावर आपण निवडून आलेला असतो आणि त्या मताची परतफेड म्हणून भूमचा विकास करणं खूप गरजेचं आहे। अशीच भूमिका या नगरसेवकाची आहे। आपल्या सोबत आहेत भूमच्या नगरसेवकाचे गटनेते आणि 15 नगरसेवक आपल्या सोबत आहेत। काय मत आहे त्यांचं ते मत आपण जाणून घेऊया। सर नमस्कार, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नेमकं भूममध्ये प्रकार काय घडतोय आता सर? जिल्हा कार्यालयासमोर आम्ही भूम नगरपालिकेचे 15 नगरसेवक 20 पैकी 15 नगरसेवक आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। हे नगराध्यक्षांचा मनमानी कारभार आणि त्यांना जोडीदार म्हणजे CO। ह्याच्या अगोदर आम्ही जिल्हा कार्यालय किंवा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की भूम नगरपालिकेचे कारभार असा चालला, भ्रष्ट कारभार आहे। त्या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार पण केला। त्या पत्रव्यवहाराच्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला कुठलंही पत्र दिलेलं नाही। त्या पत्र दिलं नसल्या कारणास्तव आम्हाला पूर्वी 21 तारखेला एक आम्ही पत्र दिलं की आम्ही 30 तारखेला उपोषणासाठी बसणार आहोत। आम्हाला जर पत्रव्यवहार पूर्ण तुम्ही नाही केला तर त्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी जिल्हा कार्यालयाच्या समोर आज उपोषणाला बसलेलो आहोत। जिल्हाधिकारी साहेबांनी काय आश्वासन दिले तुम्हाला? जिल्हा अजून कोण आले का तुमच्याकडे? आमच्याकडे कोण आलेलं नाही, फक्त एक तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा क्लर्क आलता। फक्त त्यांनी एक CO संदर्भातलं पत्र दिलं। त्या संदर्भातला आमचा कुठलाही काय विषय नसताना सुद्धा त्यांनी तिसरंच पत्र दिलं। जे आम्ही पत्रव्यवहार केला त्याचं आम्हाला आणखी आतापर्यंत उत्तर कुठलंही ज्या विषयावर तुम्ही बसलाव तो त्या विषयावरचं पत्र मिळालं नाही? नाही, पत्र मिळालं नाही। जिल्हाधिकारी कार्यालयातले कर्मचारी सुद्धा ज्ञान गेलेले आहेत असंच म्हणायचं ना? साहजिकच ना, दिसतंय समोर। आज आम्ही जवळपास 100 किलोमीटरच्या इथून आज या धाराशिव जिल्ह्यातनं भूम तालुक्यातनं भूम नगरपालिकेचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। म्हणजे सत्ता चालवणारे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही। हो। तुम्हाला जर चुकीचं पत्र देत असतील आणि चुकीच्या पत्राचं उत्तर वेगळंच देत असतील तर मग जनसेवा करण्यासाठी तुम्हाला न्याय मिळतोय का? नाही ना, कसा न्याय मिळणार? आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही। आज न्याय जर मिळाला असता तर आम्हाला या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आलेली नसते। आता उपोषण करण्याचं कारण काय आहे तुमचं नेमकं? भूम नगरपालिकेचा भ्रष्ट कारभार किती आहे भ्रष्टाचार? त्याचं गणितच नाही, अगणित आहे। बरं, हां, आम्ही हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. 100% आम्ही खंडपीठात संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली। त्या याचिका दाखल करत असताना जो गुत्तेदार असेल त्याचं पण आम्हाला त्या याचिका करताना आम्हाला त्या ठिकाणी खंडपीठाने न्याय दिलेला आहे। त्या ठिकाणी ते 50 कोटीचं बिल जे आहे स्टॉप केलेलं आहे। 50 कोटी रुपयाचं? 50 कोटी रुपयाचे बिल कशावर काढलेलं होतं त्यांनी? 114 कोटीचं जे बिल आम्हाला नगरपालिकेला जे नगर उत्थान या रस्ता काँक्रिटीकरण नाली या ठिकाणाहून दिलेलं शासनाने बजेट होतं। त्या बजेटमध्ये रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं आणि ज्या ठिकाणी रस्ता नको त्या ठिकाणी रस्ता केलेला आहे। त्या संदर्भातनं आम्ही याचिका दाखल केले। त्या याचिका दाखलातनं आम्हाला खंडपीठाने न्याय दिलेला आहे। तुमचं नाव काय? रुपेश परमेश्वर शेंडगे। साहेब तुमचं काय मत आहे नगरसेवक म्हणून काय भ्रष्टाचार आहे आणि भूमला कंट्रोल करणारा न्याय जिल्हाधिकाऱ्याकडून मिळेल काय? साहेब, प्रशासना काळामध्ये 4.5 वर्ष झालं हे अधिकारी ह्या भूम नगरपालिकेला लुटायचं काम करतात आणि गुत्तेदाराच्या घशात घालण्याचं काम केलेलं आहे। 114 कोटीचं नगरोत्थानचं काम आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 21-22 मध्ये जे रोड केलेले आहेत
नंतरच 22-23ला नंतर सिमेंट रोड टाकले. त्याच रोडवर एका वर्षात रोड खराब होतात का? एका रोडवर रोड. एका रोडवर रोड. हा. ह्या पद्धतीनं ह्या गुत्तेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून संगनमत करून ही भूमनगरपालिकेचा जनतेचा पैसा, जो विकासाचा पैसा आहे, हे लाटण्याचं काम केलेलं आहे. आम्ही वारंवार आम्ही सांगतो की जर तुम्ही जनतेचे पैसे जर भ्रष्टाचार करत असताल तर आम्ही हे कदापि होऊन देणार नाहीत. आणि हायकोर्टाने बी सांगितलं आहे, त्यांनी ह्यांना हे केलेलं आहे, नोटीस दिलेली आहे की हे जे 50 कोटी रुपये अडविण्यात यावेत म्हणून. मुख्य अधिकारी यांची काय भूमिका आहे तिथल्या? मुख्य अधिकारी लक्षात घ्या, प्रशासना काळामध्ये मुख्य अधिकारी हा शैला टाके म्हणून मॅडम म्हणून होत्या, त्या ठिकाणी त्या जबाबदार आहेत. त्या टायमाचा अभियंता आजतागायत अभियंता आहे. आम्ही म्हणतो अभियंताला ह्याला निलंबित करावं, परंतु शासन प्रशासन काही ह्याच्यात दखल घे नाही. ह्या अभियंताला आणि जे मुख्याधिकारी ह्याच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो. तुमची भूमिका काय राहणार आहे सर? भूमिका काय राहणार आहे? कारण तुम्हाला लोकप्रतिनिधी असून उपोषण करायची वेळ आली, मग सर्वसामान्य मतदार कुणाकडे दाद मागणार? तुम्हाला आमचा एक आशेचा किरण म्हणून तुम्हाला निवडून दिले सर्वसामान्य मतदारांनी. त्या मतदाराची जर हेळसांड होत असेल, तुम्हालाच न्याय मिळेना झाला आहे, तर मतदाराला कसा न्याय मिळाला? ह्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय भूमिका घेणार आहे? साहेब, आपण मांडलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. आज इथं आपण सांगितल्याप्रमाणे जनशक्ती नगर विकास आघाडीचे तब्बल 15 नगरसेवक आहेत. त्या नगरसेवक ह्या भूम शहरातल्या 18,000 जनतेचं ते प्रतिनिधित्व करतात. आपण जे म्हणालात की बाबा जनता नगरसेवकांकडे गाराने मांडते, नगरसेवक हे जनरल बॉडीमध्ये समोर गाराने मांडतात, परंतु एकंदरीत आपल्याला लक्षात आलं असेल की प्रशासन आणि CO ह्यांचं संगनमत होऊन इथं जे काय मलिदा खाण्याचं काम झालेलं आहे, त्याच्यामुळे ह्याची कशी तरी पाठराखण करता येईल, हे कसं मागं पाडायचं, ह्याच्यावर कसं पांघरून काढायचं, ह्याच्यासाठी हा सगळा कारभार चाललेला आहे. पांघरून पाडायचं म्हणजे मोठा भ्रष्टाचार आहे का? भयंकर मोठा. आमच्या गटनेत्यांनी असं आत्ता जसं तुम्हाला सांगितलं, गणित नाही आहे त्या भ्रष्टाचाराचं. मागचे 4 वर्ष जे प्रशासक काळात गेले त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी भूमशहरामध्ये आला. एकाच रस्त्याची बिलं 3-3, 4-4 वेळा उचलण्यात आले आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता हे कसं लपवायचं? कोण आहे मुख्य भ्रष्टाचार करणारा? कोणावर संशय आहे? कोणाचं नाव घेतलं तुम्ही? नाही, हे आता प्रशासक काळात जे गुत्तेदार होते, ज्यांनी हे सगळं केलं ते, आणि प्रशासक काळातले आमचे अधिकारी, ह्या सगळ्यांचं संगनमत. म्हणजे चौकशी करा, जो गुन्हेगार निष्पन्न होईल त्याच्यावर करा. आमचा हा लढा हा ह्या भ्रष्टाचार प्रवृत्तीबद्दल आणि हा एकंदरीत जे जनतेचे पैसे हे केलेत त्या संदर्भात आहे. वारंवार आम्ही प्रशासनाकडे दाद मागितली आमच्या भूमच्या लेवलवर, तिथं आम्हाला काय न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही जिल्हाध्यक्षांकडे आलो, जिल्हाधिकाऱ्यांना दाद मागितली आणि 21 तारखेला त्यांना निवेदन देऊन पण आज त्याच्यावर काय कारवाई होत नाही, म्हणून आज हे टोकाचं पाऊल आम्हाला उचलायला लागलं. साहेब, हे उपोषणाला आता लाक्षणिक उपोषण आहे, याला जर नाही न्याय मिळाला तर लोकप्रतिनिधी म्हणून, जनतेचा कैवारी म्हणून तुम्ही पुढची भूमिका काय घेणार? नाही, आम्ही पहिल्यांदा तर आम्ही ज्यावेळेस नगरसेवक झालो त्या अगोदरपासूनच आम्ही कायम रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. घनकचऱ्याच्या संदर्भात आम्ही एकदा भूम नगरपालिकेच्या समोर आत्मदानाचा सुद्धा प्रयत्न केला होता. आणि आता जर प्रशासनाने जर जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने जर बघितलं नाही तर येणाऱ्या काळात आम्हाला धाराशिवला येऊन या ठिकाणी मग एक वेगळं आंदोलन करावे लागेल आणि ते प्रशासनाला झेपणार नाही. नाव काय तुमचं? मी चंद्रमणी गायकवाड, नगरसेवक आहे. बघा, हे महिला कोण प्रतिनिधी बोलणार आहेत का? बोलणार? बोला ताई, बोलता का? तर हे भूमच्या नगरपालिकेचा भ्रष्ट कारभार आहे. खरं म्हणलं तर सर्वसामान्य जनतेनं आता बघायचं कुणाकडे? प्रश्न फार गंभीर आहे. कारण ज्यांना आम्ही निवडून दिलं आहे त्या लोकप्रतिनिधीला उपोषणाला बसायची पाळी यायली आणि त्याच्याकडे सुद्धा गमेंडी, मगरुरी आणि भ्रष्टाचारी हे लोक जाणीवपूर्वक भूमचा भ्रष्टाचार कमी करण्याऐवजी जास्तीत जास्त भ्रष्टाचार करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम करत आहेत. आणि 20 पैकी 15 नगरसेवकाला दाद न देणारा नगराध्यक्ष, भूमचा भ्रष्टाचारी आणि भूम बर्बाद करणारा नगराध्यक्ष भूमला लाभलेला आहे. आणि याचमुळे आमच्या ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिले
त्यांचा विश्वास आमच्यावर आहे आणि त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. म्हणून नगरसेवक जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या समोर घरानं मांडतात आणि जर आम्हाला वेळेत नाही न्याय मिळाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढं आम्ही करणार. पण सर्वसामान्य जनतेचा विश्वासाला तडा आम्ही जाऊ देणार नाही. ही भूमिका नगरसेवकाने घेतलेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये बघूया सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी भूमचे 15 नगरसेवक कोणतं टोकाचं पाऊल घेणार आहेत आणि जनतेला कसा न्याय देणार आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला उघडं पाडून त्याच्यावर कसे गुन्हे नोंद करायला लावणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये भूमच्या विकासाचं परिवर्तन करणारे विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद भूमकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.